नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत सोया चंक्सची सुकी भाजी बनवणार आहोत। तर इथे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही सोया चंक्सची जी भाजी आहे ती बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये सोयाबीन जे आहेत ते एका वाटीमध्ये घेतलेले आहेत। तर इथे सोया चंक्स जे आहेत ते अर्ध्या ते पाऊण तासासाठी इथे पाण्यात आपण भिजवत ठेवणार आहोत। तर इथे अर्ध्या ते पाऊण तासानंतर सोया चंक्स जे आहेत ते चांगले असे भिजलेले आहेत। तर इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी पिळून काढलेलं आहे त्यामधून। तर सोया चंक्स जे आहेत ते आता आपण इथे बारीक असे कट करून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता अगदी बारीक असे 2 भाग करून घ्यायचे आहेत। तर इथे सर्व सोया चंक्स जे आहेत ते आता मी कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपले सर्व सोया चंक्स जे आहेत ते आपण इथे कट करून घेणार आहोत। तर इथे सर्व आपले सोया चंक्स जे आहेत ते इथे कट करून झालेले आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व सोया चंक्सचे जे आहेत मी 2 भाग असे करून घेतलेले आहे। तर इथे या भाजीच्या फोडणीसाठी इथे आपण आता कांदे कापून घेणार आहोत। तर इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। तर इथे कांदे जे आहेत ते आता मी बारीक असे कापून घेणार आहे। तर इथे आपले कांदे जे आहेत ते अशा पद्धतीने आपण कापून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे एक टोमॅटो आणि एक मिरची घेतलेली आहे तिखट। तर ते सुद्धा मी इथे कापून घेतलेलं आहे बारीक असं। त्यानंतर इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण सोया चंक्सचे कापून घेतलेले होते ते आता आपण यामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर इथे शॅलो फ्राय करण्याचं कारण म्हणजे सोया चंक्समध्ये जे पाणी आहे, पाण्याची मात्रा आहे ती निघून जाण्यासाठी इथे आपण सोया चंक्स जे आहेत ते इथे फ्राय करून घेणार आहोत, शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर इथे शॅलो फ्राय केल्याने भाजीला जे आहे चांगली अशी टेस्ट येते। तर इथे अशा पद्धतीने आपण सोया चंक्स जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत। तर इथे अर्धवट शिजल्यानंतर फ्राय झाल्यानंतर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे मीठ टाकल्यानंतर हे सोया चंक्स जे आहेत ते तुम्ही संध्याकाळचं स्नॅक्स म्हणून असंही खाऊ शकता, खूप छान लागतात। तर इथे आपले सोया चंक्स जे आहेत ते चांगले असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले सोया चंक्स जे आहेत ते चांगले असे शॅलो फ्राय झालेले आहेत। तर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि आता फोडणी देणार आहे। तर आता मी त्यामध्ये टाकणार आहे जिरे, त्यानंतर मिरची टाकून घेणार आहे। तर मिरची चांगली फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच कांदा टाकणार आहे। तर कांदा जो आहे तो चांगला असा शिजून घ्यायचा आहे, तेलामध्ये फ्राय करायचा आहे। तर ही भाजी जी आहे ती तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते ही भाजी, सुकी भाजी सोया चंक्सची। तुम्ही याला सोयाबीन सुद्धा म्हणू शकता किंवा सोया चंक्स सुद्धा म्हणू शकता।
तर इथे कढीपत्ता टाकलेला आहे आपण यामध्ये. तर त्यानंतर आपण यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर टोमॅटोसुद्धा चांगला असा शिजून घ्यायचा आहे कांद्यासोबत. तर इथे कांदा आणि टोमॅटो जो आहे लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. तर इथे मीठ जे आहे ते प्रमाणामध्येच टाकायचं आहे, कारण सोया चंक्स जे फ्राय करत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. तर त्यामुळे चवीनुसारच मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आणि टोमॅटो आपले चांगले शिजलेले आहेत. तर त्यानंतर आपण इथे मसाले टाकून घेणार आहोत. हळद, घरगुती मसाला, धणे जिरे पावडर, गरम मसाला. त्यानंतर हे मसाले जे आहेत तर इथे काश्मीरी मिरची पावडरसुद्धा थोडीफार मी टाकून दिलेली आहे. त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. तर इथे मसाले चांगले शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे मसाले जे आहेत ते चांगले असे शिजलेले आहेत. तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपण फ्राय केलेले जे सोया चंक्स जे होते ते आपण यामध्ये आता टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपले सोया चंक्स जे आहेत ते चांगले असे आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला सोया चंक्सची जी भाजी आहे ती इथे तयार झालेली आहे. तर आपण यामध्ये आता वरून कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा वाफ काढायची आहे. अगदी मंद आचेवर ठेवून एक वाफ काढायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली सोया चंक्सची जी भाजी आहे चमचमीत अशी इथे रेडी झालेली आहे. तर ही भाजी जी आहे ते तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. पण भाकरीसोबत जी आहे ती अप्रतिम अशी लागते ही भाजी. तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून पहा. ही भाजी खूप छान लागते. एकदा बनवाल तर नेहमी ही भाजी बनवाल तुमच्या घरी. तर तुम्हीसुद्धा एकदा ही भाजी बनवून पहा. खूप छान लागते. बाय बाय.